नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता. मला एक कमेंट आली होती की ताई मी पण पिको फॉल करते, पुन्हा ब्लाऊज शिवते, तर म्हणजे पण माझ्याकडे एवढं गिरायक नसते. तर तुम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा की गिरायक म्हणजे आपल्याकडे कस्टमर किंवा गिरायक म्हणजे जास्त कसे येतील. तर ठीक आहे म्हटलं ताई, मी बघू तुमच्या म्हणजे तुमच्या ह्या प्रश्नावर मी एक व्हिडिओ बनवते नक्कीच. आता मला बऱ्याच जणी विचारतात की आमच्या इथं पण एवढ्या मशिनी आहेत, आमच्या इथं भरपूर मशिनी आहेत, म्हणजे आमच्या प्रत्येक गल्ली-गल्लीत एक-एक मशीन आहे. पण तुम्हाला पण एवढं कसं काय काम भरपूर असते? म्हणजे पिको फॉलला म्हणा, गोंड्याला म्हणा किंवा असं जुनं पानं शिवायला, असं कसं काय काम कायमस्वरूपी तुम्हाला काम एवढं भरपूर कसं काय असतंय? मला बऱ्याच जणींचा प्रश्न असतो. आणि अशा पण माझ्याकडे बायका आल्यावर मला नेहमी म्हणतात की "संगीताताई तुमच्याकडे कंटिन्यू काम असतं." तर गिराईक आपल्याकडं कसं म्हणजे गिराईक कस्टमर आपल्याकडे कसं हे घ्यायचं म्हणजे कस्टमर आपल्याकडे भरपूर कसे येतात, तर तुम्हाला सांगू का कसे येतात? कारण तुम्ही ना त्यांना ज्यावेळेस आता त्या साड्या टाकायला तुमच्याकडे तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल किंवा तुम्ही गोंडे करत असाल किंवा तुम्ही पिको फॉल करत असाल, ते जर गिराईक तुमच्याकडे आलं, त्या जर म्हणल्या की "ताई आम्हाला 1-2 दिवसात एवढ्या साड्या द्या, मला अर्जंटला लागणार आहे." तर तुम्ही त्यावेळेस पटकन लगेच म्हणू नका की "माझ्याकडे भरपूर काम आहेत, मला काय होत नाही." असं नाही म्हणायचं. त्यांना म्हणायचं, "ठीक आहे ताई, माझ्याकडे पुढची पण कामं आहेत. ते बघत-बघत मी तुमच्या पण करून देतील. पण 2 दिवसात तुम्हाला काय मिळणार नाहीत. एक 2-3 दिवसांनी दिल्या तर चालतील का?" तर त्या म्हणल्या ना, "ठीक आहे ताई, 3 दिवसांनी काय नको, 2 दिवसांनी मला संध्याकाळनं म्हणजे संध्याकाळी 10 वाजू, 11 वाजू तेव्हा जरी दिलं तरी चालतील." असं जरी म्हटलं, तरी पण ठीक आहे म्हणायचं. आणि त्यांनी जर समजा 10 साड्या तुमच्याकडे टाकल्या, तर त्यांना म्हणायचं, "मी ह्यातल्या तुम्हाला 4-5 लागणार आहेत ना, तेवढ्या अगोदर देते आणि राहिलेल्या मी नंतर देते, कारण मला दुसरी पण कामं भरपूर आहेत." असं म्हणायचं. मग त्या त्या पण खुश होतात. उलट त्याच म्हणतील, की "ताई आम्हाला ह्या लागणार आहेत, एवढ्याच द्या, ह्या बाकीच्या नंतर द्या." पहिली गोष्ट मी तर तसंच करते. दुसरा प्रश्न, की ज्यावेळेस आपल्याकडे गिराईक म्हणजे कस्टमर येतं ना, त्यावेळेस तुम्ही असे त्यांना एकदम असं वस करून बोलू नका. कारण तुम्ही आपल्या घरातलं कसं असतं माहिती आहे, जी शिलाई काम करतं ना, त्या बायकाची चिडचिड होतेच. कारण घरातलं सगळं बघायचं, पोरांचं बघायचं, पुन्हा प्रत्येक कस्टमरची समजूत काढायची, प्रत्येक कस्टमरला टायमिंगला ब्लाऊज देणं, साड्या देणं, गोंड्याच्या साड्या देणं, बाहेरचं आलं गेलं बघणं, पाहुण्या-रावळ्यांचा काय कार्यक्रम म्हणजे त्याला जाणं, हे चिडचिड होतीच. पण आपल्या घरातला राग बाहेरच्यांवर नाही काढायचा. त्यावेळेस आपल्याकडे येतील नेत्याताई, तर त्या आल्यानंतर त्यांना म्हणायचं, "या ताई बसा." त्यासुद्धा म्हणल्या पाहिजेत, की आम्ही जेव्हा पण येतो ना, तेव्हा ताई तुम्ही बघाल तेव्हा एकदम फ्रेश असता आणि कधीही तुम्ही असे एकदम ओसकून बोलत नाही. आणि तुम्ही म्हणता ना, की ताई तुम्ही बोलता खूप छान, तुमचा आवाज खूप छान आहे, की मला सवयच लागली मैत्रिणीनो, कारण मी ह्या धंद्यात 25 वर्ष झालं आहे. 2001 पासून मी हे काम करते. त्यामुळं मला प्रत्येकाला आदरानं बोलणं, मायेनं बोलणं, प्रत्येकाला म्हणजे मला ती सवयच लागली. मी रागानं कधीही बोलत नाही. घरात जरी तुम्ही झाली असेल, तरी पण मी कधी त्यांना रागानं बोलत नाही. आपल्याकडे ती एक गिऱ्हाईक येतं किंवा एक कस्टमर येतं ना, तर ती एक आपल्यासाठी लक्ष्मीच असती. कारण ती लक्ष्मीच घेऊन आपल्या घरी आलेली असते. आपण लक्ष्मीला असं रागानं बोलून डावलायचं नाही मैत्रिणींनो. मग आपलं आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेस आपल्याकडे येतात, त्यावेळेस त्या म्हणतात, "ताई मला एवढी साडी संध्याकाळपर्यंत देता का?" तर कधीतरी द्यायची. आपण रोज काय थोडंसं अर्जंट देतोय का करून? नाही करून देत. आणि त्या पण रोज येणार नाहीत तुम्हाला महिन्याला 15 दिवसाला, की आम्हाला अर्जंट द्या करून म्हणायला. कधीतरी चुकून एखाद्या वेळेस त्यांना समजा नवऱ्याने त्यांच्या उशिरा पैसे दिले, त्यांनी उशिरा खरेदी केली, त्या जर गडबडीत आल्या, "ताई आम्हाला एवढं संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत साडी देता का करून?" तर द्यायची. आता त्यांनी सकाळी 10-11 टाकली, तर तुम्ही संध्याकाळी 8-9ला द्यायला काय हरकत नाही. कारण आपल्या साडीबरोबर फॉल येतोय. "ठीक आहे ताई, देते" म्हणायचं. "तुम्हाला लागणारच आहे तर देते." मग ती गिराईक ना किंवा ती कस्टमर दुसऱ्याला जाऊन सांगतं, की "त्या ताई खूप छान आहेत, पाहिजे तेव्हा साड्या देतात, टायमिंगला साड्या देतात आणि त्यांचं काम सुपेरियर." आणि आपलं काम जर सुपेरियर असेल, हातशिलाई व्यवस्थित असेल किंवा आपण जर व्यवस्थित आपलं फॉल मॅचिंगचा लावला, दोरा मॅचिंगचा लावला आणि टायमिंगला जर काम दिलं ना, तर आपोआप कस्टमर आपल्याकडं म्हणजे भरपूर येतात. मी नाही खोटं सांगत मैत्रिणींनो, मी पण इथे 11 वर्ष झालं पंढरपूरमध्ये राहते. मला भरपूर कस्टमर आहेत, भरपूर. आणि प्रत्येकजण म्हणतात, की "संगीताताई तुमचं टायमिंगला खूप महत्त्व आहे. तुम्ही टायमिंगला साड्या देता." तुम्ही जर म्हणला 2 दिवसात आम्हाला साड्या द्या, तर तुम्ही 2 दिवसात आम्हाला सगळ्या साड्या करून देता. आणि मैत्रिणींनो, मी जर मला दुसरं काम असेल, मी दुकानचं पण काम घेते. दुकानचं जर काम असेल आणि घरगुती जर काम आलं असेल, तर मी नाईटनं कधी-कधी काम करते. मी 1ला 2ला झोपते. सगळ्यांचं सगळं जेवण वगैरे सगळं झाल्यावर मी हातशिलाई करत बसते मैत्रिणींनो, किंवा मी पहाटे उठून 1-2 तास आधी उठते आणि ते काम करते आणि नंतर मी परत स्वयंपाकाला वगैरे लागते. कारण असं केलं तरच आपल्याला 4 पैसे मिळतात आणि गिराईक पण नाराज होत नाही आणि आपल्याकडे गिराईक पण वाढतं, कस्टमरची आवक पण आपल्याकडे जास्त होती.
आणि मी तर तसं करते बघा. कधी ना मला 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा जरी पिको करायचा असेल ना, तरी मी कधी नाराज होत नाही. मैत्रिणीनं त्या एक जरी साड्या घेऊन आल्या आणि त्या जर म्हणल्या ना, की संगीताताई आम्हाला एका एवढ्या साडीला पिको करून द्या, तरी पण मी देते. म्हणत नाही की 10 रुपयाचं काम आहे, जाऊ दे मला आता टाईम नाही, मला दुसऱ्या साड्या भरपूर आहेत. मी असं कधीही म्हणत नाही आणि मी कधी गिऱ्हाईकावर नाराज होत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही जेवढं आपुलकीनं आणि मायेनं बोलचाल आणि जेवढं तुम्ही त्यांना आदरानं बोलचाल, आल्यानंतर त्यांना टायमिंगला सुपेरियर काम करून द्याचाल ना, तेव्हा ती गिऱ्हाईक दुसऱ्या 4 गिऱ्हाईकाला जाऊन सांगत असते की त्या ताई खूप चांगल्या टायमिंगला काम देतात आणि त्यांचा स्वभाव खूप छान. काय काय तर ना कस्टमर माझ्याकडे माझा स्वभाव बघून काम घेऊन येतात त्या. त्या म्हणतात आम्हाला ना सांगितलं तर तुमचा स्वभाव लय आवडतो, त्यामुळे आम्हाला दुसरीकडे काम टाकू वाटत नाही. तर एकेकीच्या 20-20 साड्या असतात, पाहिजे तेवढ्या त्या घेऊन जातात. बाकीच्या म्हणतात महिन्यानं द्या, पण मी महिनाभर ठेवत नाही, कारण मला आपल्याला पण पैसे लागतात सामान आणायला. त्यामुळे मी 15 दिवसात साड्या वगैरे करून त्यांना फोन करून त्यांचं काम देऊन टाकते. तर तुम्हाला जर तुमचं म्हणजे कस्टमर वाढवायचं असेल तर मी हे सांगते, मी स्वतः मी तसं करते. त्याच्यामुळं मला भरपूर कामं असतात मैत्रिणींनो, भरपूर कामं असतात मला. गोंड्याला तेवढ्याच साड्या असतात, फॉलला तेवढंच असतात आणि दुकानातलं पण मला तेवढंच काम येतं. फक्त काम करणारा माणूस पाहिजे. पण मला सगळं घरातलं करून हे करावं लागतं. त्याच्यामुळं मला थोडंसं म्हणजे पण मी टायमिंगला काम देते मैत्रिणींनो. त्या जरी सांगितलं मला उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत द्या, तर मी त्यांना संध्याकाळीच फोन करते, 9-10ला तुमची साडी तयार आहे, तुम्ही कधीही घेऊन जावा. त्यामुळे त्या एवढ्या खुश होत्या, त्या परत दुसऱ्याला सांगतात की त्या ताई देतात टायमिंगला, त्यांच्याकडे टाका. मग त्यामुळं एकामुळं आपल्याला 4 कस्टमर वाढतात. तुम्ही असं करा, करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की ताई खरंच आमचं कस्टमर भरपूर वाढले. आणि म्हणजे मन लावून काम करा, कुणावर नाराज होऊ नका. एखाद्यानं 4 साड्या टाकल्या, 2 साड्याचं पैसे दिलं, 2 साड्याचं नाही दिलं, तरी पण थोडं समजून घ्या. पेरल्याला एक दिवस उगवतंच, त्याच्यामुळं त्यांना परत आपल्याकडे साड्या घेऊन यायच्या असतात. त्याच्यामुळं जरी त्यांनी 2 साड्याचं दिलं, 2 साड्याचं मागं ठेवलं, तर आपण एका वहीवर लिहून ठेवायचं. पुढच्या वेळेस आल्यावर सांगायचं, ताई मागच्या पण 2 साड्याचे पैसे राहिलेत. त्या स्वतः लाजून तुम्हाला दोन्ही साड्यांचे पैसे देतील. कारण ही माझा अनुभव सांगते मैत्रिणींनो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.